ओके, चालू कर. काल आपण घना ठोकळा ह्याच्यावरले काही उदाहरण घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याच्याच पुढं आणि त्याच्याशी संबंधित असणारे घडणी म्हणजे घडी टाकून असलेले काही उदाहरण आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. फार सोपा हा भाग आहे. पुन्हा एकदा हे कसं घ्यायचं लक्षात घ्या. एकदम सोपं, काही अवघड नाही. फक्त एक लक्ष ठेवायचं. आपल्या ह्याच्यामध्ये एकाआड एक जे आहेत, एक आड एक हे एकमेकाच्या विरोधात असतात. हम्म विरुद्ध पृष्ठभागावर असतात. एक आड एक. आता एफ ई बी सी. आता ह्याच्यात एफच्या एक आड काय आहे? बी आहे. बरोबर आहे. मग एफच्या विरुद्ध काय झालं? बी. ही पहिली जोडी. हम्म दुसरी जोडी काय? बघा, ईच्या एकाड एक काय आहे? सी आहे. जी ई च्या विरुद्ध काय आहे? सी आहे. विरुद्ध पृष्ठभागावर. विरुद्ध पृष्ठभागावर. आता उरलं कोणती जोडी रे? ए च्या विरुद्ध डी. ए च्या विरुद्ध डी. आता इथं प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की हा जो घन आहे, हा घन झाला तर कशासारखा दिसेल? कोणत्या सारखा दिसेल? आता इथं बघा. आता इथं काय दिसतंय तुम्हाला? ए डी ई शेजारी दिसतंय. ए डी ई. बघा इथं ए डी. इथं एकमेकाची विरुद्ध आहे. तिसरी जोडी बघा. ए डी एकमेकाचे विरुद्ध आहेत. आणि ए आणि डी एकमेकाचे शेजारी दाखवलेत. शेजारी आहेत का नाही? शेजारी. परंतु इथं काय आहे? एकमेकाचे विरुद्ध आहे. त्यामुळं हे नाही होणार. आता बघा दुसरा पर्याय. ई एफ डी. ई एफ डी. ई एफ डी. बरोबर आहे. आता बघा, तुम्ही बघा, ईच्या विरुद्ध काय आहे? सी. शेजारी आहे का सी? ईच्या शेजारी सी आहे का? नाही. ओके, योग्य आहे. एफ. एफच्या विरुद्ध बी. बी आहे का रे इथं? नाही. ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता डी. च्या विरुद्ध ए आहे. ए आहे का इथं? नाही. म्हणजे हा घन योग्य आहे. हम्म आता तिसरा बघू. हा घन योग्य का नाही आपण चेक करू. बीई सी. आता बी. बी च्या विरुद्ध एफ इथं नाहीये. ओके, बी योग्य आहे. ई. ई आणि सी एकमेकाचे विरुद्ध आहेत. ई आणि सी एकमेकाचे विरुद्ध आहेत, पण ही शेजारी दाखवलेत बघा. बरोबर आहे का नाही? शेजारी दाखवलेत ना. तर त्यामुळं हा घन लागू नाही होणार. आता चौथा पर्याय बघू. हम्म चौथा पर्याय बघू आपण. ओके. आता आपला चौथा पर्याय काय दिसतोय? चौथा पर्याय ई एफ बी. का एफ आणि बी एक शेजारी दाखवलेत बघा. एफ आणि बी आहेत का नाही? म्हणजे हा सुद्धा पर्याय लागू होत नाही. हा लागू होत नाही. हा लागू होत नाही. कारण की एकमेकाच्या विरुद्ध असलेले शेजारी दाखवलेत. इथं मात्र योग्य आहे. सर्वांना समजलंय? चलो आगे बढो. आता एकमेकाच्या विरुद्ध काय आहे? दोनच्या एक आड एक चार आहे. दोनच्या विरुद्ध चार आहे. ओके. तीनच्या विरुद्ध काय आहे? पाच आहे. तीनच्या विरुद्ध पाच आहे. आता उरलं काय? एक. एकच्या विरुद्ध काय असणार आहे उरलेलं? सहा.
ओके. आता इथं प्रश्न बघा. 4 ह्या अंकाच्या समोर कोणता अंक येईल? 4 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल रे? बघा इथं 4 या अंकाच्या समोर कोणता येईल? 2 येईल. ओके. समोर म्हणजे विरुद्ध बर का इथं. समोर म्हणजे काय? विरुद्ध बाजूला. ठीक आहे. हम्म. आता खालीपैकी कोणता ठोकळा तयार होईल? ह्यापैकी कोणता ठोकळा तयार होईल? म्हणजे उरलेले 3 चुकीचे दाखवायचे. कोणते चुकीचे आहेत बघू आता. आता इथं बघा 2 3 4. बघा 2 आणि 4 विरुद्ध आहेत. शेजारी दाखवले. चूक. 5 4 6. 5 4 6. बघा हे सगळे एकूणच एकमेकाची विरुद्ध नाहीयेत. म्हणजे हा ठोकळा लागू होतोय. 4 5 6. इथं बघा 1 3 5. 1 3 5. 1 3 आणि 5. बघा 3 आणि 5 एकमेकाची विरुद्ध आहेत. 3 आणि 5 एकमेकाच्या विरुद्ध आहेत पण शेजारी दाखवलेत नाही. 5 3 6. 5 आणि 3 एकमेकाच्या विरुद्ध आहेत. एकमेकाच्या विरुद्ध आहेत. ही सुद्धा लागू होत नाही. ओके. समजत आहे का सगळ्यांना काय शिकवायला लागलोय? आहे का चॅट बॉक्स मध्ये काही नाही समजलं? नाही सगळ्यांना समजलंय. ओके. सिंपल आहे. चलो. आता तर तुम्हाला एकदा समजलं असेल तर हे सिंपल उदाहरण आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय झेडच्या समोरील बाजूवर आहे? झेडच्या समोरील. झेडच्या समोर कोणता आहे म्हणजे विरुद्ध बाजूला कोणता आहे रे? डब्ल्यू. बरोबर आहे का? झेडच्या विरुद्ध कोणता आहे? डब्ल्यू. ओके. ठीक आहे. सिंपल एका सेकंदाचं उदाहरण आहे. चलो. 3 या चिन्हाच्या विरुद्ध कोणत्या बाजूला आहे? काय आहे बघाच. येस. 3च्या विरुद्ध कोणता आहे? 5 आहे. कशामुळे? इकडे बघा. एक आड एक. 4च्या विरुद्ध कोणता असणार आहे? 6. आणि 2च्या विरुद्ध काय असणार आहे? 8. 2च्या विरुद्ध 8. ठीक आहे. चलो. कोणता पर्याय या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल? एफच्या विरुद्ध बाजूला. बघा एच्या विरुद्ध बाजूला सी आहे. एक आड एक. एफच्या विरुद्ध बाजूला एक आड एक डी आहे. आणि एफच्या विरुद्ध बाजूला ई आहे. म्हणजे एफच्या विरुद्ध बाजूला ई आहे. दोनच्या विरुद्ध बाजूला 4 आहे. चला सोडवा. घेतलेले उदाहरण पटकन संपत आहेत काय की आज. चला तुम्हाला 1 मिनिट वेळ दिलाय.
दोनच्या समोर कोणती आकृती येईल? दोनच्या समोर कोणता येईल आकडा? आकृती 4 येईल. बरोबर आहे. पहिल्याचं उत्तर 4 आहे. सहा. सहाच्या शेजारी कोणती आकृती येणार नाही? सहाच्या शेजारी कोणती येणार नाही म्हणजे विरुद्ध कोणती येणार? सहाच्या शेजारी कोणती आकृती येणार नाही म्हणजे शेजारची विरुद्ध कोणती येणार आहे? सहाच्या विरुद्ध कोणती येईल? काही. बरोबर आहे. एक. आता ह्याच्यातली कोणती आकृती आपल्या घनाची नाहीये? एक, दोन, तीन, चार पर्याय आहेत. चार पैकी कोणता एक पर्याय चूक आहे? ह्या 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 आपल्या घनाची नाहीये. हे काढायचे तुम्हाला. तीन पर्याय योग्य आहेत. चौथा पर्याय चूक आहे. बघा, इथं कोपऱ्याला लिहितो. इथं दोनच्या विरुद्ध 4 आहे. नंतर 3च्या विरुद्ध 5 आहे. आणि 1च्या विरुद्ध 6 आहे. ठीक आहे. आता बघा, 3, 6, 2. 3, 6, 2. ओके. ही योग्य आकृती आहे. आता बघा, 1, 2, 5. 1, 2, 5. ओके. ही बी योग्य आकृती आहे. आता 3, 4, 2. 3, 4 आणि 2. बघा, 4च्या विरुद्ध 2 आहे. म्हणजे ही आकृती आपल्या या घनाची नाही. ही नाही. ओके. समजला? सगळ्यांना समजलंय? उत्तर तर बक्कळ येईल बा. चलो. अच्छा रे, लवकर संपले प्रश्न बाबा आपले. शेवटचं उदाहरण आहे ह्या धड्यातलं. आपण घेऊ, आपण घेऊ. दुसरा धडा घेऊ, सुरू करू. हा, थोडा हळूहळू घेऊ. दुसरा पुढचा धडा घेऊ आपण. सोडवा हे. चला, कोणता पर्याय योग्य आहे? रिअली थँक्यू सर, खूप इझी समजावून सांगितले. बर, काहीच अवघड नाही रे. ह्यात समजून सांगायची काही गरज नाही. सिंपल होतं. चला, कोणती योग्य आकृती घडी घातल्यास कोणती आकृती तयार होईल? मला वाटतं पहिली होईल का रे? बघा, आपण एक आड एक बघू आपण. 6च्या विरुद्ध 3. 2च्या विरुद्ध 4. आणि 1च्या विरुद्ध 5. बघा, 1, 2, 3. बघा, 1, 2, 3. प्रत्येकातले वेगवेगळे आहे ना. म्हणजे ही 100% आहे. आता ही कशामुळे नाही बघा बरं.
1 3 5. 1 3 आणि 5. 1 आणि 5 विरुद्ध आहेत ना, पण इथे शेजारी दाखवलेत. 1 आणि 5 शेजारी दाखवलेत, पण ही विरुद्ध आहे. म्हणजे ही आकृती नाही. कोणतीच आकृती नाही. ओके. तर या धड्याला आपण बाय बाय करू. सर्वांना समजला असेल हा धडा. चलो. आपण धडा घेऊ. त्रिकोणांची संख्या मोजणे. आकृत्यांची संख्या मोजणे किंवा त्रिकोणांची संख्या मोजणे. ओके. त्रिकोणांची संख्या मोजणे. ओके. आता एक काम करू आपण. तुमच्या समोर एक आकृती आहे. ह्याच्यात किती त्रिकोण आहेत? मला वाटतं बरेच जण अभ्यास करत असतील, त्यामुळं तुम्हाला सोपं जाईल. हा, बरेच जण अभ्यास करणारे आहेत. यस. यस, करणारे, अभ्यास करणारे आहेत. तुम्हाला येत हे धडा. हो. लास्ट क्वेश्चनचा आन्सर का? लास्ट क्वेश्चनचा आन्सर पहिलं रे, पहिलं. ही आकृती येईल आपलं. घडी घातल्यास कोणती आकृती तयार होईल? पहिली आकृती, 1 2 3 वाली. चला. ही सोडू आपण. आता ह्याच्यात जी काय त्रिकोण दिसतेत, त्रिकोणांची संख्या मोजायची. हा जो चौकोन आहे त्यातली त्रिकोणांची 1 2 3 4. मग काय करायचं? 4 गुणिले 2. 4 2 8 त्रिकोण. हम्म. 4 2 8 कसे होतात? मी तुम्हाला एक सांगतो, ठीक आहे. काही जण म्हणतात कशामुळे आले हे 4 2 8च कसं मांडलं सर? हम्म. लक्षात घ्या, हे छोटे चौकोन, छोटे त्रिकोण किती आहेत? 4 आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा आता. हा का, हा मोठा ABC 5. हम्म. नंतर DBC 6. नंतर हा ABD 7 आणि CAD 8. असे 8 त्रिकोण होतात. आता ह्याच्यामध्ये किती त्रिकोण असतील? हम्म? आता आपण पाहिल्याप्रमाणे या अशा आकृतीमध्ये 1 2 3 4. आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे, म्हणजे इथं 4 जर असतील, 4 दोन्ही 8. किती आहेत इथं? 4 दोन्ही 8. इथं सुद्धा 8. इथं सुद्धा 8. 8 अधिक 8 अधिक 8 8. 8 त्रिक 24. प्लस प्लस काय करायचं बघा. आता मध्ये किती कोपरे आहेत एकदा चेक करायचे. हा एक कोपरा आहे, पॉइंट आहे. इथं दुसरा एक कोपरा आहे. इथं तिसरा कोपरा आहे. इथं चौथा कोपरा आहे. म्हणजे अधिक 4 करायचे. 4 कोपरे आहेत ना, 4 कॉर्नर आहेत. त्यामुळे +4 केलं मी. हे 8 + 8 + 8. 8 त्रिक 24. 24 आणि 4 28. 28 त्रिकोण.
ओके. इथं दोनच का गुणायचं? कारण की जेवढे चार त्रिकोण लहान दिसतेत तेवढेच मोठे त्रिकोण सुद्धा चार आहेत. म्हणून चार दोन्ही आठ गुणलं. मग चार आणि चार आठ केलं असतं तरी जमलं असतं. मग चार आणि चार आठ केलं असतं तरी जमलं असतं, किंवा चार दोन्ही आठ करायला लागलो होतो आपण. इथं काय होईल? सेम ह्याच्यामध्ये मगाशी म्हणल्याप्रमाणे एक दोन तीन चार, म्हणजे चार दोन्ही आठ. हा, आणि इथं सुद्धा आठ. आठ आणि आठ 16, अधिक कॉर्नर किती आहेत इथं? एक आणि दुसरा कॉर्नर म्हणजे अधिक दोन. ठीक आहे. आपल्याला ह्याच्यावर भरपूर आधारित उदाहरणे घ्यायचे. आपण आज बेसिक घ्यायला लागलो. आयताची संख्या मोजणे. आयत. आता इथं एक नंबरचा आयत आहे, इथं दोन. इथे एक नंबरचा आयत आहे, इथं दोन. बरोबर आहे. आता एक अधिक दोन तीन. एक अधिक दोन बरोबर तीन. आणि ही तीन आणि तीन गुणाकार करायचा. तीन गुणिले तीन, तीन त्रिक 9. किती आयत आहेत ह्याच्यात? 9 आयत आहेत. 9 आयत आहेत. ओके. चलो आता आपली तयारी एवढी नव्हती, कारण की मग अशी जी काय आपण उदाहरणं घेतली ती पटपट पटपट पट झालेली आहेत. आता इथं आयत किती असतील? काढा. मगाच्या सारखं सारखंच उदाहरण आहे, इथल्यासारखं. हे असंच उदाहरण आहे. एक दोन तीन. एक दोन तीन. किती येत आहे? एक आणि दोन तीन, तीन आणि तीन 6. इथेही पहा 6. ओके. म्हणजे शेवटी काय करायचं आहे? 6 गुणिले 6. 6 गुणिले 6 36 आयत आहे. या आकृतीमध्ये किती आयत आहेत? 36 आयत आहे. 36. ओके.
चला आता पुढचं. एक रॉंग. एक, दोन, तीन. ठीक. आता याच्यात किती आहेत काढा. आयतांची संख्या. यस. 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 ते हे एक, दोन, तीन. दोन, तीन, चार. ह्याची बेरीज किती येते? 6. आणि ह्याची बेरीज किती येते? 7, 7 आणि 3, 10. ह्या 10 आणि 6चा गुणाकार करायचा. 10 गुणिले 6, 60 आयत. या आकृतीत किती आयत आहेत? 60. ओके. इथपर्यंत समजले सर्वांना? काही अडचण नाही. हम्म. आता आपल्याला थोडी वेगळी आकृती शिकायची आहे. पहिल्यांदा आपण आकृती काढू. नंतर एक छोटीशी रचना तयार करायची आहे आपल्याला. हम्म. ठीक आहे. ओके. चालतं. आता या आकृतीत किती त्रिकोण आहेत? या आकृतीत किती त्रिकोण आहेत हे काढायचं आहे आपल्याला. हम्म. बघू आपण. त्याच्या अगोदर आपल्याला एक रकाना तयार करायचा आहे. कसा? ह्याच्या समजून घेण्यासाठी एक रकाना आहे. तो आपल्याला जवळपास पाठ पाहिजे. या रकान्यावर आधारित
जर असं प्रश्न आला तर आहे नंबर आणि ट्रायंगल. इथं काय आहे? एक एक, दोन, पाच, तीन 13, चार 27, पाच 48, सहा 78, सात 118 आणि आठ 170. आता इथं बघा काय आहे, हा टेबल काय आहे नीट बघा आता. पहिल्यांदा हा एक त्रिकोण आहे, हा एक आहे, हा एक आहे. बरोबर आहे. सेम खाली बी हा एक आहे, हा एक आहे. इथं सेम. बरोबर आहे. बघा लेफ्ट साइडला एक एक एक, एक 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 आणि एक 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 म्हणजे काय? यांची यांची संख्या किती आहे? तीन आहे. एक दोन तीन. हम्म. इथंही बघा एक दोन तीन, एक दोन तीन. आता यांची किंमत इथे किती आहे? तीन आहे. म्हणजे त्रिकोणांची संख्या किती असेल इथं? त्रिकोणाची संख्या बरोबर 13. किती असेल? 13 असेल. ठीक आहे. समजलं का हे? काय केलंय आपण? हा बॉक्स केव्हाही लक्षात ठेवायचा. हं. आता पुढचं उदाहरण हे असंच घेतो आपण हा. फक्त आता बघा नंबर ही त्रिकोणाची संख्या n बरोबर 3 कसं होतं? 3 आल्यानंतर 13 घेतला आपण. आता आपण सेम असं एक उदाहरण घेऊ आपण. हं. ओके. एक दोन तीन चार पाच. एक दोन तीन चार पाच. ओके. आता इथं किती असेल त्रिकोणांची संख्या? त्रिकोणाची संख्या बरोबर बघा किती आहे तिथं? एक 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 किती येते?
एक दोन तीन सहा आहेत वाटतं. ठीक आहे. इकडं सहा आहेत. इकडे किती आहेत रे? एक 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 सहा आहेत. इथं सुद्धा एक 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 इथं सुद्धा किती आहे? सहा आहे. म्हणजे सगळीकडे सहा आहे. म्हणजे यांची किंमत किती आहे इथं? एन इज इक्वल टू 6 आहे. मग त्रिकोणांची संख्या किती असेल? सहा किती आहे इथं? 78, 78. 78. झालं एवढं. तर आता पुढचं उदाहरण. नाही, आकृती बरोबर काढली आपण. आकृती बरोबर काढलेली आहे. बरोबर आहे. एक मिनिट. आकृती अपूर्ण काढली असं मला सुद्धा वाटायला लागली. आकृती कदाचित अशी असू शकते. बरोबर आहे. कुणीतरी विचारलेला प्रश्न मला सुद्धा अशी असू शकते आकृती. आकृती अशी असू शकते. बरोबर आहे. येस. रांगोळी आपण बरेच जणांनी काढली असतील ना आता आज, काल, आज दिवाळी. चालेल. चला आता पुढचं उदाहरण घेऊ. हं? पुढचं उदाहरण काय आहे? चलो. ती आयत आहे तिथं. आयतांची संख्या किती? बरोबर आहे. तुम्हाला ही धडा व्हिडिओ बघून घ्या आता. सर टेबल डिफॉल्ट व्हॅल्यू आहे का? चेंज होत आहे? नाही नाही नाही, चेंज नाही होणार. ते कॉन्स्टंट राहील.
बऱ्याच जणांनी उत्तर योग्य दिलेलं आहे. आयताची संख्या 1 2 3 6. 11 4 15, 15 आणि 6 20. एक दोन तीन चार 5. एक दोन तीन चार 5 6. इथं आयताची संख्या किती असेल? 6 21. सर्वांची बेरीज केलीची 21 इज इक्वल टू 21. चला आता एक शेवटचं उदाहरण. ह्याच्यावर आपण उरलेले उद्या घेऊच आपण. हम्म, ओके. काय दिसतंय तुम्हाला आता इथं? एक दोन तीन चार. हम्म. आता ह्याच्यात आयताची संख्या किती असेल? किती असेल आता हे? 1 2 3 4. किती झाली बेरीज? 10. बघा थोडं जवळपास सारखंच आहे, पण थोडा बदल आहे. किती बेरीज आहे इथं? 10 बेरीज आहे. बरोबर आहे. 2 3 4. किती आहे बेरीज? 10. बघा आता सगळ्यांची बेरीज किती दिसायला लागली इथं? 10 + 10 + 10. हं? किती झाली बेरीज? 30. आता लक्षात घ्या, इथं कॉर्नर किती आहेत एक चेक करायच्या.
कॉर्नर हा एक कॉर्नर आहे. आणि दुसरा एक कॉर्नर आहे. तेवढी मायनस करायची. -2. किती आलं उत्तर? 28. किती आलं उत्तर? 28. ही दोन कॉर्नर आपण मायनस केली. ठीक आहे. चालेल. राम सर. येस येस.